नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. सुरुवातीलाच बातमी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपासंदर्भात. बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते की नाही, उद्धव ठाकरेंनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगावा, असं रामदास कदम यांनी म्हटले. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना हे आव्हान दिलंय. तर दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणं उद्धव ठाकरेंचा स्वभाव आहे, अशीही टीका रामदास कदम यांनी केली आहे. हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना, तो बच्चडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांचे हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही. आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं? ते महाराष्ट्राला कळू देत. मी नाही बोलणार, ते हळूहळू देईल. हे वास्तव आहे सगळं. ही कसली कुठली भूमिका आहे ती? त्याला विचारतो कोण? या अंगावर सोडली नाही. त्याचा घाबरण्यापैकी मी नाही, रामदास कदम नाहीये बांधणार. आधी 2 वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या भोवती डॉक्टरचे उपचार चालू आहेत असं सांगा. तशा पद्धतीने मी संध्याकाळपासून 2दा स्टेटमेंट दिली. नंतर 8 वाजता तेव्हा ठाकूर नाहीये, खासदार ठाकूर आज नाहीत आमचे, ते माझ्यासोबत होते. मग 8 वाजता मला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी, नेमकं टाइम मांडलं तर माहिती नाही, की साहेब गेले म्हणून तुम्ही सांगा पप्पांसोबत. गेलो. मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय. होऊन जाऊ दे एकदा. उद्धवजींची आणि माझी नागपूर होऊन जाऊ दे. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे. भाषणाच्या ओघाओघामध्ये मी ते काल बोलून गेलो. तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे, हे महाराष्ट्र जनतेला कळू देत. वाघाचा जो कासुराचा मुखवटा त्यांनी घातलाय ना, तो वाघ नाही आहे, हे लांडगा आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत.